नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजचा आपला व्याकरणातील पुढील घटक आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार आणि वाक्य परिवर्तन. वाक्यांचे एकूण प्रकार हे 4 आहेत. मूळ प्रकार किती आहेत? 4. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. आणि त्याचबरोबर वाक्यांचे आणखी 2 प्रकार आहेत, ते म्हणजे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. पुढे विधानार्थी वाक्य म्हणजे काय? या वाक्यात विधान असते म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. या ठिकाणी विधानार्थी वाक्यामध्ये माहिती दिली जाते, माहिती सांगितली जाते, त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मी रोज अभ्यास करते, राधा शाळेत जाते. या ठिकाणी माझ्याबद्दल आणि राधाबद्दल विधान सांगितलेलं आहे किंवा या ठिकाणी माझ्याबद्दल आणि राधाबद्दल माहिती सांगितलेली आहे, म्हणून याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये माहिती सांगितली जाते त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. प्रश्नार्थी वाक्य. जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्नार्थी वाक्य बनते. म्हणजे ज्यावेळेस वाक्य बोलताना, लिहिताना किंवा वाचताना आपल्या लक्षात येतं की या वाक्यामधून प्रश्न विचारलेला आहे असा बोध होतोय, प्रश्न विचारलेला आहे असे लक्षात येते, त्यालाच आपण असे म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी या ठिकाणी प्रश्नार्थी चिन्ह असते. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे? तू कोठे राहतोस? ही आहेत आपली प्रश्नार्थी वाक्य. पुढे आज्ञार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे पहा, आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय? तर आज्ञा करणे, ऑर्डर देणे, समोरच्या माणसाला ऑर्डर देणे किंवा आज्ञा करणे. मग ह्या ठिकाणी वाक्यातील क्रियापदावरून म्हणजेच काय? तर जे दिलेलं वाक्य आहे त्या वाक्यात जी क्रिया आहे, क्रियापद आहे, त्या क्रियापदावरून आपल्या लक्षात येतं की हे वाक्य आज्ञार्थी आहे की नाही, आणि आज्ञार्थी आहे तर ते कोणत्या प्रकारचं आज्ञार्थी आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांना डायरेक्ट ऑर्डर दिलेली आहे, या ठिकाणी एखादी गोष्ट करण्यास सांगितलेली आहे किंवा त्यांना प्रार्थना केलेली आहे, विनंती केलेली आहे, विनवणी केलेली आहे किंवा कोणाला तरी आशीर्वाद दिलेला आहे या ठिकाणी, किंवा कोणाला उपदेश केलेला आहे, अशा गोष्टींचा बोध होतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला हे करण्याची आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे, परंतु ती ऑर्डर कोणकोणत्या प्रकारे दिलेली आहे. जसे की आपण देवापुढे हात जोडतो तेव्हा आपण देवाला म्हणतो, हे देवा मला चांगली बुद्धी दे. मग या ठिकाणी आपण देवाला प्रार्थना करतोय, देवा मला चांगली बुद्धी दे. आशीर्वाद देणे, देव तुमचे भले करो. या ठिकाणी आपण काय केलं? समोरच्याला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे, पण काय आशीर्वाद दिलेला आहे? देव तुमचे भले करो. म्हणजे देवाला या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे की देव यांचे भले कर. विनंती करणे, कृपा करून मला तो पेन देणार का? मग या ठिकाणी कृपा करून म्हणजे देण्याची क्रियाच आहे, या ठिकाणी ऑर्डरच दिलेली आहे की मला दे म्हणून, पण ती ऑर्डर कुठल्या प्रकारची आहे? तर तुम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे. किंवा उपदेश करणे, समोरच्याला काहीतरी सांगणे किंवा त्याला उपदेश करणे. अशा प्रकारचा बोध या ठिकाणी ज्या वाक्यांमधून होतो, ज्या क्रियापदांवरून लक्षात येतो, त्यांना आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. आता इथे उदाहरण दिलेलं आहे पहा. मुलांनो शांत बसा. ह्या ठिकाणी ही जी केलेली आहे ती आज्ञा आहे, ती ऑर्डर आहे. ईश्वर तुमचे भले करो. या ठिकाणी आपण काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे, पण ईश्वराला
काहीतरी क्रिया करण्यास सांगितलेली आहे, म्हणजे ईश्वराला तुमचे भले करण्यासाठी सांगितले आहे. राजू मला पाणी दे. या ठिकाणी राजूला मी काय केलेली आहे, विनंती केलेली आहे की राजू मला पाणी दे. पुढे उद्गारवाचक वाक्य. ज्या वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून व्यक्त झालेली असते अशा वाक्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. म्हणजेच काय तर उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, मग ती रागाची असो, दुःखाची असो, आनंदाची असो, भीतीची असो किंवा केविलवाणेपणाची असो, या ठिकाणी आपल्या मनातली कुठलीही भावना असो, ती भावना या ठिकाणी व्यक्त करताना आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात त्यालाच आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य. उदाहरणार्थ, मी पक्षी झालो तर, मग तर या ठिकाणी उद्गारवाचक शब्द आहे. पुढे, अरे वाह तू छान खेळलास. या ठिकाणी आपण समोरच्याला शाबासकी देतोय, त्याचं कौतुक करतोय, पण ते कोणत्या शब्दातून करतोय, अरे वाह. या ठिकाणी कौतुक करताना आपल्या तोंडातून पटकन कोणते शब्द बाहेर पडले, अरे वाह. मग यासारखेच अरे वाह, अरे रे खूप वाईट झाले, छे छे हे बरे नव्हे, छे छे हे मला अजिबात आवडले नाही, शाब्बास खूप छान अभ्यास केलास. अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते उद्गारवाचक शब्द आहेत आणि हे शब्द या ठिकाणी या उद्गारवाचक वाक्यांमध्ये येत असतात. आता या ठिकाणी वाक्याचे एकूण 4 प्रकार आपण शिकलो. कोणकोणते 4 प्रकार आपण शिकलो थोडक्यात पुन्हा पाहूया. विधानार्थी वाक्य म्हणजेच काय की यामध्ये स्टेटमेंट दिलेलं असतं, विधान दिलेलं असतं, एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली असते. पुढे प्रश्नार्थी वाक्य. यामध्ये या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे असा बोध होतो. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी आज्ञा दिलेली असते. या ठिकाणी समोरच्याला काही गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या असतात. उद्गारवाचक वाक्य. मनातील भावना प्रकट करताना, व्यक्त करताना मनातून उत्कटतेने पटकन तोंडाबाहेर पडणारे शब्द ज्या वाक्यात येतात किंवा ती भावना ज्या वाक्यात येते त्यालाच आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य. आता आपण वळतोय आपल्या पुढच्या भागाकडे, ते म्हणजे वाक्य परिवर्तन. वाक्य परिवर्तन सुरू करण्या अगोदर या ठिकाणी वाक्याचे मूळ 4 प्रकार आपण शिकलो आणि 2 प्रकार आहेत, ते म्हणजे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. मग होकारार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यामध्ये होकार दर्शविलेला असतो त्याला आपण म्हणतो होकारार्थी वाक्य आणि ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविलेला असतो त्याला आपण म्हणतो नकारार्थी वाक्य. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी वाक्य वापरलं तो पास झाला, म्हणजे हे वाक्य कसं झालं बरं, होकारार्थी झालं. तो पास झाला पॉझिटिव्ह वाक्य आहे हे, या ठिकाणी होकार दिसून येतोय. मग आता ह्याचं जर मला नकारार्थी करायचं असेल तर मी कसं करेल बरं, तो पास झाला म्हणजे तो काय नाही झाला बरे, नापास. आणि ज्यावेळेस आपण नकारार्थी वाक्य करतो त्यावेळेस नाही, नको, नसलेला असे शब्द आपण नकारार्थी वाक्यामध्ये वापरतो. मग या ठिकाणी तो पास झाला हे होकारार्थी वाक्य आहे, त्याचं नकारार्थी वाक्य काय होईल बरं, तो पास झाला नाही असा होईल का, नाही, असा नाही होणार. का तर ज्या वेळेस आपण वाक्यात रूपांतर करतो किंवा वाक्यात परिवर्तन करतो त्यावेळेला वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. म्हणून या ठिकाणी होकारार्थी वाक्य जर असेल तो पास झाला म्हणजे
या ठिकाणी बोध काय होतोय, तो पास झालेला आहे. मग ज्यावेळेस आपण त्याचं नकारार्थी वाक्य करतो त्यावेळेला सुद्धा तो पास झालेलाच आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, परंतु ते नकारार्थी वाक्यातून दाखवायचे. मग या ठिकाणी वाक्य कसं तयार होईल, तो पास झाला हे होकारार्थी वाक्य आहे, त्याचं नकारार्थी वाक्य असं होईल की तो नापास झाला नाही. येते लक्षात? आता आपण शिकतोय वाक्य परिवर्तन. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्य रचनेत केलेला बदल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वाक्य परिवर्तन करताना आपल्याला वाक्याच्या प्रकारात आपण रूपांतर करू शकतो, परंतु त्या वाक्याचा अर्थ हा जसाच्या तसाच राहिला पाहिजे. वाक्याच्या अर्थामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आता वाक्य परिवर्तन किती व कशा प्रकारे होते बरे ते पाहूया. प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर होते आणि विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर होऊ शकते. या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करताना किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी करताना एकच बदल होतो. जर प्रश्नार्थी वाक्य पॉझिटिव्ह असेल तर विधानार्थी वाक्य नेगेटिव्ह होतं आणि जर विधानार्थी वाक्य नेगेटिव्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य पॉझिटिव्ह होतं. आपण उदाहरणांमधून समजून तर घेऊयाच. पुढे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य. अशा प्रकारे आपण वाक्यांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. वाक्य परिवर्तन करतानाचे नियम. आज्ञार्थी वाक्य करताना करा, बसा असे आदेश देणारे शब्द वापरावेत. विधानार्थी वाक्य करताना करावे, असावे, अशी इच्छा आहे असे शब्द किंवा वाक्य वापरून वाक्य पूर्ण करावे. प्रश्नार्थी वाक्य बनवताना प्रश्न करावा. उद्गारवाचक वाक्य करताना आपल्या भावना प्रकट होतील असे शब्द वाक्यांच्या अनुषंगाने वापरावेत. उदाहरणार्थ अरे रे, अरे वा इत्यादी. उदाहरणार्थ प्रश्नार्थी वाक्य दिलेलं आहे, हे अक्षर खूप चांगले आहे नाही. असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की हे अक्षर खूप चांगले आहे नाही. ह्याचं उद्गारवाचक वाक्य आपल्याला करायचं आहे. तर उद्गारवाचक वाक्य करताना आपण काय करणार आहोत, तर हे अक्षर किती चांगले आहे असा या ठिकाणी त्याचा उद्गारवाचक वाक्य तयार होईल. याचंच आज्ञार्थी वाक्य तयार करायचं असेल तर हे अक्षर चांगले काढा असं त्याचा आज्ञार्थी वाक्य तयार होईल. आणि त्याचे विधानार्थी वाक्य हे अक्षर खूप चांगले आहे. हे अक्षर खूप चांगले आहे. मग ह्या ठिकाणी लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी होतं आणि जर प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी होतं. परंतु या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदललेला नसतो. जसं की प्रश्नार्थी वाक्य हे अक्षर खूप चांगले आहे नाही, त्याचं विधानार्थी वाक्य काय येईल, हे अक्षर खूप चांगले आहे. कारण प्रश्नार्थी वाक्य हे नकारार्थी आहे, नाही हा शब्द आला आहे म्हणून विधानार्थी वाक्य हे होकारार्थी आलेलं आहे. परंतु दोन्ही वाक्यांमधला अर्थ बदललेला नाही. या ठिकाणी एका वाक्याचं आपण 4 वाक्यांच्या प्रकारामध्ये रूपांतर केलं, परंतु चारही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला तेथून एकच वाक्याचा सार, वाक्याचा अर्थ
भेटतो. या ठिकाणी कुठेही वाक्याचा अर्थ बदललेला नाही. पुढे प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य. आपण बरेच वेळा अनेक प्रश्न विचारत असतो. ते प्रश्न आपण का विचारतो तर आपल्याला उत्तरे हवी असतात. पण बरेच वेळा आपण असे प्रश्न विचारतो की ज्याची उत्तरं आपल्याला आधीच माहीत असतात. ती उत्तरे आपल्या प्रश्नातच दडलेली असतात. उदाहरणार्थ, जगात सर्वसुखी असा कोण आहे? जगात सर्वसुखी असा कोण आहे? या ठिकाणी प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्न होकारार्थी आहे. या ठिकाणी नाही हा शब्द आलाय का प्रश्नामध्ये? नाही. आणि आपल्याला या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. मग जगात सर्वसुखी असा कोणीही नाही. म्हणजे जगात सुखी कोण आहे का? नाही. तर प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य जगात सर्वसुखी असा कोण आहे? जगात सर्वसुखी असा कोणीही नाही. विशेष टीप. जेव्हा वाक्यात होकारार्थी प्रश्न असतो तेव्हा विधानार्थी वाक्य मात्र नकारात्मक होते. हे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. जेव्हा वाक्यात होकारार्थी प्रश्न असतो तेव्हा विधानार्थी वाक्य, म्हणजेच जर तुम्हाला विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करायचं असेल तर या ठिकाणी होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आणि नकारार्थीचं होकारार्थीमध्ये रूपांतर होतं. उदाहरण पहा. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. म्हणजे प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य हे या ठिकाणी होकारार्थी अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी त्याचं विधानार्थी वाक्य करताना नेगेटिव्ह वाक्य तयार होतं, ज्याच्यामध्ये नाही हा शब्द येतो. आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. अशी सृष्टी का चालते? अशी सृष्टी का चालते? अशी सृष्टी चालत नाही. म्हणजे आधी होकारार्थी वाक्य होतं प्रश्नार्थी, ते विधानार्थीमध्ये नकारार्थी झालं. म्हणजे या ठिकाणी काय होतं की विधानार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर ते प्रश्नार्थी करताना होकारार्थी होते आणि प्रश्नार्थी वाक्य जर नकारार्थी असेल तर ते विधानार्थी करताना होकारार्थी होते. पुढे विशेष टीप. जेव्हा नकारात्मक प्रश्न असतो तेव्हा विधानार्थी वाक्य मात्र होकारात्मक होते. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर नकारात्मक प्रश्न असेल तर त्याचे विधान होकारात्मक होते. म्हणजे तोच नियम इथे सांगितलेला आहे. आपण त्यांच्याकडे जायला नको का? आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. मुलांना अभ्यासाची काळजी नको का? मुलांना अभ्यासाची काळजी जरूर असायला हवी. विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य. आता आपण पाहिलं प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य जे नकारार्थी होते त्याचे विधानार्थी झाले तेव्हा ते होकारार्थी झाले. आता या ठिकाणी विधानार्थी हे नकारार्थी असताना त्याचे प्रश्नार्थी होकारार्थी कसे होते ते. मित्रमंडळींशी आपण मोकळे असतो ही समजूत खरी असतेच असे नाही. मित्रमंडळींशी आपण मोकळे असतो ही समजूत खरी असतेच असे नाही. हे विधान दिलेलं आहे. म्हणजेच काय की नेहमीच आपण मित्रमंडळींबरोबर मोकळं होतो का? मन मोकळं होतं का? असं या ठिकाणी सांगितलंय. असं हे नेहमी नाही होत. मग या ठिकाणी त्याचा प्रश्नार्थी काय होईल तर मित्रमंडळींशी आपण मोकळे असतो ही समजूत खरी असते का? म्हणजे पहिल्या वाक्यात विधानार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी नकारार्थी आहे तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी होकारार्थी दिलेलं आहे. उद्गारार्थीचे
विधानार्थी वाक्य रूपांतर. विशेष टीप: आपण उद्गारार्थी वाक्य कधी वापरतो? जेव्हा आपल्याला आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला परिणामकारकरित्या सांगायचे असते तेव्हा. म्हणून त्यावेळी आपण उद्गारवाचक शब्द बनवतो किंवा वापरतो. हेच वाक्य जेव्हा आपण विधानार्थी बनवतो तेव्हा ते परिणामकारक सांगण्यासाठी त्या उद्गारवाचक शब्दाऐवजी आपल्याला विशेषण वापरावे लागते, तसेच त्या वाक्याचा सरळ अर्थ सांगायचा असतो. आता या ठिकाणी आपल्याला उद्गारार्थीचं काय बनवायचं आहे? विधानार्थी. आणि ते सांगताना त्यांनी काय सांगितले आपल्याला की उद्गारार्थी वाक्य कधी वापरतो आपण? जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला कुठली तरी गोष्ट आत्मीयतेने परिणामकारकरित्या सांगायची असते म्हणून. आणि हे वाक्य ज्यावेळेस आपण विधानार्थी बनवतो तेव्हा त्याची परिणामकारकता सांगण्यासाठी उद्गारवाचक शब्दाऐवजी आपल्याला विशेषण वापरावे लागते. म्हणजे या ठिकाणी आपण उद्गारवाचक शब्दांऐवजी विशेषण वापरणार आहोत. तसेच त्या वाक्याचा सरळ अर्थ सांगायचा असतो. उदाहरणातून समजून घेऊया. केवढी उंच इमारत आहे ही. हे वाक्य काय आहे? तर उद्गारवाचक वाक्य आहे. केवढी उंच इमारत आहे ही. या ठिकाणी ही आपल्या तोंडातून शब्द पटकन बाहेर पडलेले आहेत. आपल्याला ती इमारत बघून जे उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडलेले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचं उत्तर काय येईल? विधान काय येईल? तर ही इमारत खूप उंच आहे. का बरं असं येईल? कारण आपण ती इमारत बघितल्यानंतर आपल्या तोंडातून पटकन शब्द बाहेर पडलेत, केवढी उंच इमारत आहे ही. म्हणून या ठिकाणी त्याचं विधान काय असेल की ही इमारत खूप उंच आहे. ही म्हणजेच काय? तर ही माहिती भेटल्यानंतर आपल्या तोंडातून या ठिकाणी हे उद्गार बाहेर पडले की केवढी उंच इमारत आहे. पुढे, आज गाडीत किती गर्दी होती? उत्तर: आज गाडीत प्रचंड गर्दी होती. मला लाख रुपये मिळाले तर? उत्तर: मला लॉटरीत लाख रुपये मिळावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. या ठिकाणी विधानार्थी वाक्याचे उद्गारार्थी वाक्य. एकीकडे खूप पडझड सुरू आहे. हे काय आहे? विधान दिलेलं आहे. आता त्याचं काय करायचं आपल्याला? उद्गारार्थी वाक्य. एकीकडे खूप पडझड सुरू आहे. उत्तर: किती पडझड सुरू आहे एकीकडे. हे काय झालं? विधानार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क किंवा उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरू नये. आज्ञार्थीचे विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये आदेश, विनंती असते. जेव्हा ते वाक्य विधानार्थी करतात तेव्हा त्या वाक्याचा सरळ अर्थ लिहिणे गरजेचे असते. या ठिकाणी पहा, आज्ञार्थीचे काय करायचे? तुम्हाला विधानार्थी करायचे. उदाहरणार्थ मी दिलंय, तू जिन्यावरून ये. या ठिकाणी त्याचं विधानार्थी काय असेल? तू जिन्यावरून यावे अशी माझी इच्छा आहे. पुढे, विजयी भव अशी या ठिकाणी मी काय दिलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. मग त्याचं विधान काय होईल? तर तू विजयी व्हावे अशी माझी इच्छा आहे. विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्य रूपांतर. मातीत सिमेंट मिसळल्यास ती वाहून जाणार नाही. याचे या ठिकाणी आज्ञार्थी काय होईल? माती वाहून न जाण्यासाठी मातीत सिमेंट मिसळा. म्हणजे या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. उद्गारार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य. उदाहरण, 1000 रुपये काही थोडे नाहीत. हे काय आहे? आपल्या तोंडातून बाहेर पडलेलं उद्गार आहे आणि
त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क लिहिलेला आहे, म्हणजे तो उद्गारवाचक वाक्य आहे. 1000 रुपये काही थोडे नाहीत. मग या ठिकाणी त्याचं प्रश्नार्थी करायचं आहे. 1000 रुपये का थोडे आहेत? 1000 रुपये का थोडे आहेत? असा या ठिकाणी आपण त्याचं काय बनवलं आहे? प्रश्नार्थी वाक्य. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण वाक्याचे एकूण 4 प्रकार आणि उप 2 प्रकार म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे शिकलेलो आहे. या ठिकाणी कधी परीक्षेमध्ये होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी करा असा देखील प्रश्न येतो. त्यावेळेला एकतर तुम्हाला दिलेलं वाक्य हे होकारार्थी असतं, त्याचं आपल्याला नकारार्थी करायचं असतं, किंवा दिलेलं वाक्य हे नकारार्थी असतं, त्याचं आपल्याला होकारार्थी करायचं असतं. अशा प्रकारे आज आपण वाक्याचे एकूण 4 प्रकार आणि अधिक 2 प्रकार असे एकूण 6 प्रकार पाहिलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, हे सगळे प्रकार समजून घ्या आणि जर या प्रकारांबद्दल किंवा वाक्याच्या परिवर्तन, वाक्य रूपांतरबद्दल जर कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. धन्यवाद.